जातो आता रत्नागिरीमध्ये। रत्नागिरीत जिल्हा परिषदेसाठी 56 गटांसाठी आणि 9 पंचायत समितींसाठी आज मतदान पार पडतंय। मतदानाच्या ठिकाणी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलाय। पालकमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत, आमदार शेखर निकम, आमदार भास्कर जाधव यांची प्रतिष्ठा इथे पणाला लागली आहे। सर्वाधिक जागांवरती शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच लढत पाहायला मिळते। रत्नागिरीतून आपले प्रतिनिधी राकेश गुडेकर आपल्यासोबत जोडले गेलेत। राकेश, शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच लढत आहे, अनेक आमदार आहेत, त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। नेमकं कोकणातलं राजकारण काय सांगते? नक्कीच वैष्णवी, जर आपण पाहायला गेलं तर शिवसेनेचा बालेकिल्ला हा संपूर्ण कोकण राहिलेला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातही गेल्या वेळेचा जर विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषदेवर शिवसेनेची सत्ता होती, मात्र शिवसेनेच्या फुटीनंतर देखील आपण पाहतोय या ठिकाणी म्हणजे आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत देखील शिवसेना वर्सेस शिवसेना अशीच लढत काही ठिकाणी होताना पाहायला मिळते। या ठिकाणी म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी महायुती झालेली आहे, म्हणजे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काही तालुक्यांमध्ये एकत्र आहेत, तर काही तालुक्यांमध्ये मात्र युती झालेली नाहीये। अगदी शिवसेना विरुद्ध भाजप, शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी किंवा शिवसेना विरुद्ध भाजप आणि दोन्ही पक्षांच्या विरोधात राष्ट्रवादी अशी देखील स्थिती काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्याचप्रमाणे जिल्ह्यात महाविकास आघाडी देखील काही ठिकाणी झालेली आहे। पण एकूणच जर आपण पाहायला गेलं तर बहुतांश जागांवर शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच लढत होत असलेली आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या नेत्यांच्या म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांची फक्त सभा रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये झाली होती। त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही मोठ्या नेत्यांच्या सभा रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या नव्हत्या। इव्हन भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील सभा चिपळूणमध्ये होणार होती, पण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनामुळे त्यांची सभा ही रद्द झालेली होती। त्यानंतर मात्र मोठ्या नेत्यांच्या म्हणजे एकनाथ शिंदे वगळता मोठ्या नेत्यांच्या सभा काही झालेल्या नव्हत्या। पण एकूणच जर आपण पाहायला गेलं तर राज्याचे उद्योगमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी एक हाती धुरा जी आहे ती प्रचाराची सांभाळलेली होती। राज्यमंत्री योगेश कदम हे देखील त्या खेड असेल, दापोली असेल, मंडणगड असेल या ठिकाणी त्यांनी प्रचार सभा घेतलेल्या होत्या। तर दुसरीकडे आमदार शेखर निकम यांनी राष्ट्रवादीचा जो प्रचाराची धुरा आहे ती सांभाळलेली होती। विशेषतः चिपळूणमध्ये राष्ट्रवादी स्वतंत्र लढते आणि त्या ठिकाणी सर्व जागांवर म्हणजे 10 जागांवर पूर्णतः राष्ट्रवादी ही स्वतंत्र लढत असलेली आपल्याला पाहायला मिळते। तर दुसरीकडे आमदार शेखर निकम आहेत, त्याचप्रमाणे आमदार भास्कर जाधव आहेत, आमदार किरण सामंत आहेत, यांनी देखील आपल्या मतदारसंघांमध्ये प्रचाराची धुरा सांभाळलेली होती। भास्कर जाधवांची देखील प्रतिष्ठा या ठिकाणी गुहागर विधानसभा मतदारसंघात विशेषतः पणाला लागलेली आहे। आज सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झालेली आहे, 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे। सकाळपासून मतदानाचा उत्साह जो आहे तो पाहायला मिळत होता। रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास 1693 मतदान केंद्रांवर मतदान होतं आणि जवळपास 16 लाखांपेक्षा जास्त मतदार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत आणि नेमकं आपला कौल कोणाला देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। जवळपास 5,500 कर्मचारी आहेत, मोठा पोलीस फौजफाटा देखील यासाठी तैनात करण्यात आलेला आहे आणि एकूणच आज सकाळपासून मतदारांची वर्दळ जी आहे ती मतदान केंद्रांवरती असलेली आपल्याला पाहायला मिळते। विशेष करून जर काही ठिकाणी आपल्याला प्रमुख लढतींमध्ये जर पाहायला गेलं तर काही ठिकाणी नेत्यांचे नातेवाईक देखील रिंगणात असलेले पाहायला मिळतात। गुहागर विधानसभा मतदारसंघातील अजगोली मतदारसंघातून भास्कर जाधव यांचे चिरंजीव अर्थातच एकंदरीतच आपण जर बघितलं राकेश तर अनेक राजकीय नेते आहेत, त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, कारण की त्यांचे जवळचे आप्तेष्ट सुद्धा अनेक ठिकाणावरनं आपण पाहतोय या निवडणुकीच्या रिंगणात आहे। म्हणून पाहावं लागेल की नेमकं कोकणात आणि विशेषतः या रत्नागिरीमध्ये कसं असणार आहे निकालाचं चित्र।